नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सिद्धेश संतोष राव, महाराष्ट्र सैनिक. तर आज आपण आहोत विरारमध्ये आणि प्रभाग समिती क मध्ये आज आपण आलो तिकडे. तर तुम्ही बघू शकता इकडे एक नाला वाहतो इकडनं इथे, आणि हा तुम्ही बघू शकता पूर्ण परिसर हा आदिवासी राहणीमान आहे, हा पूर्ण परिसर. आणि इकडेचा हा जो नाला आहे हा पूर्ण ओपन आहे, म्हणजे इकडे ना कुठली लादे आहे ना कुठले टायर्स वगैरे काहीच नाही लावलेलं आहे. आणि बघू शकता आपण रस्ता हा शिरगावचा रोड जातो इकडनं. हा बघू शकता शिरगावचा रोड आहे. आणि इथे ना कुठल्या लाईटीचा पोल आहे किंवा लाईटीचे खांब आपल्याला दिसत आहेत, बरेच ठिकाणी लावलेले आहेत, पण त्याच्या लाईटी आहेतच नाही किंवा बंद पडलेले आहेत किंवा त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला कोणी अधिकारी किंवा दुसरं इतर कोणी व्यक्ती महानगरपालिकेचा कोणी नाही आहे. पण आजचा आपला विषय असा आहे की हा जो उघडा पडलेला नाला आहे याचे होणारे म्हणजे दुष्परिणाम सांगतो, म्हणजे किंवा उघड्यावरती असल्याने याच्यावरती मच्छर किडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेतच आहेत. पण हा पूर्ण समाजात राहणारे लहान लहान मुलं आहेत वगैरे आहेत जे त्यांना इकडे पडण्याचा किंवा लाईट नसल्यामुळे त्यांना रात्री अपरात्री काही दिसून येण्याचा किंवा काही त्रास होऊ शकतो किंवा कोण लोक पडू शकतात त्याच्यात. आणि हा बघू शकता पूर्ण ओपन आहे आणि हा इथूनच नाही, तुम्ही बघू शकता हा इकडनं जो चालू होतो तो पूर्ण ही जी चाळ दिसते तुम्हाला ती पूर्ण लास्ट पर्यंत जातात तिथपर्यंत तो पूर्ण ओपन आहे. आता तुम्हाला इथे थोडा गॅप तरी दिसतो, पण तिथे लोकांच्या घरांच्या खालून गेलेली जी उघडीच लाईन आहे ती, त्याच्यामध्ये ना तुम्हाला काय याच्यावरती काय दिसतील इकडच्या राहणाऱ्या लोकांनी त्याच्यावरती काय बांधणं किंवा लाकडं वगैरे टाकून त्यांना आपल्या बाजूने सेफ करून ठेवलेलं आहे. पण तुम्हाला मी दाखवतो तिकडे थोड्या वेळात पुढे. आम्हाला फक्त हेच आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा इतर कोणी जे व्यक्ती असतील त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती लक्ष द्यावा, जेणेकरून ह्या गोष्टी सुधारल्या जातील, उपयोग चांगल्या गोष्टीचा. ह्या गोष्टीचा लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, नाही तर आम्ही आमच्या परीने महाराष्ट्र सैनिक असल्या कारणाने आम्ही आमच्या परीने जो काय कारवाई करायची ते आम्ही आमच्या पद्धतीने करू. त्याची महानगरपालिकेने दक्षता घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.